यामध्ये आरोग्याची कशा पद्धतीने धुळधाण उडालेली आहे आणि चुकीच्या नियोजनामुळे, चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे आणि चुकीच्या लोकांना काम दिल्यामुळे पूर्ण लाखो लोकांच्यासाठी असलेली आरोग्य सेवा जी आहे ती कोलमडून पडलेली आहे। ही आपला दवाखाना या माध्यमातून आपण बघितली। कालच आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आमची निरनिराळ्या विषयांकरता बैठक असताना याच्या संबंधामध्ये देखील बैठक झाली आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही 43 ठिकाणी आता आपला दवाखाना बंद झाले, आरोग्य मंदिर की ज्याच्या माध्यमातून शासकीय निधी या ठिकाणी आधीच ऍडव्हान्स मध्ये आलेला पण आहे। माझ्याकडे ही यादी आहे की ही आरोग्य मंदिरं या ठिकाणी आम्ही प्रस्तावित आहेत किंवा सुरू केलेली आहेत। याच्यातली त्यांनी 38 ठिकाणं अशी दिलेली आहेत की ओपीडी फंक्शनल म्हणजे कामकाज चालू झालेलं आहे। ताबडतोब मला आनंद झाला आणि आम्ही आमच्या सहकार्यांना घेऊन काही ठिकाणी जे आहे ती दौरा केला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि इतका संताप येण्यासारखी गोष्ट आहे की काही ठिकाणी फीत कापलेली आहे, फीत कापलेली दिसते, परंतु त्या ठिकाणी आरोग्य केंद्र जे आहे ते मंदिर आपण म्हणतो आरोग्य मंदिर नाव दिलेलं आहे ते सुरू नाही आहे। कचऱ्याची ढीग पडलेत त्याच्याभोवती, त्या ठिकाणी चिखल झालेला आहे, फक्त एक कंटेनर उभा आहे, अशी परिस्थिती, दुर्दैवी परिस्थिती आहे। 3 ठिकाणी मी व्हिजिट केली, मिठबंदर रोडला केली, त्याच्यानंतर धोबी घाटला केली कोपरीमध्ये आणि 12 बंगल्याचं देखील कंटेनर जे आरोग्य केंद्र आहे ते बघितलं मी। त्या ठिकाणी बॅनर होते उद्घाटन झालेल्याचे, परंतु प्रत्यक्ष कार्यरत सेवा नाही आहे। माझा सवाल आहे की कशाकरता आम्हाला भूलथापा मारता, कशाला आमची दिशाभूल करता। एका लोकप्रतिनिधीला तुम्ही चुकीच्या पद्धतीने सांगताय 43 ठिकाणी सुरू झाली म्हणून, आणि पहिली जी 3 बघायला मी गेलो तर त्या 3ही ठिकाणची जी आरोग्य केंद्र आहे ती तुम्हीच त्या ठिकाणी कागदावर लिहिलेलं आहे ओपीडी फंक्शनल, ती बंद आहे। ही ठाणेकरांच्या आरोग्याची क्रूर चेष्टा आहे, ठाणेकरांची चेष्टा आहे। संजय केळकरला एक वेळ तुम्ही खोटं सांगाल, परंतु ठाणेकरांना तुम्ही खोटं सांगून त्यांच्या आरोग्याची क्रूर चेष्टा अजिबात आम्ही खपवून घेणार नाही। जनआंदोलन त्या ठिकाणी उभं राहील। तुम्ही ज्या वेळेला जसं योग्य पद्धतीने करता येईल ते करा। मी आपल्याला सांगितलं होतं महापालिकेला की अतिशय नियोजनबद्ध त्या ठिकाणी ते केंद्र चाललं पाहिजे। एक दिवस उशीर झाला तरी चालेल, परंतु उद्घाटन होऊन गेली आणि आरोग्य केंद्र चालू नाही, हे बरोबर नाही। हे ताबडतोब याची दखल घेतली गेली पाहिजे। ठाणे येथील कोपरीला प्रसूतीगृह आहे, आपल्या इथे छत्रपती शिवाजी हॉस्पिटललाही बऱ्याच बेड्स कमी पडतात, आता ते वाढवणार आहेत। सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याचंही मोठं काम चालू आहे, पण दुसरं सिव्हिल हॉस्पिटल जे चालू आहे तेही हाऊसफुल असतं, कारण ग्रामीण भागामधनं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पेशंट येतात आणि खाजगी दवाखाना सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, गरिबाला परवडत नाही आणि त्याच्यामुळे तिथे देखील ओव्हरफ्लो आहे। पण हे जे कोपरीचं प्रसूतीगृह आहे तिथे देखील मी व्हिजिट केली। त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर 20 अद्ययावत अशी त्या ठिकाणी NICUची मध्ये ती बच्चूला ठेवण्याकरता ज्या काचेची व्यवस्था केलेली असते पेटीची, त्या 20 पेट्या त्या ठिकाणी 5 महिने तशाच पडून आहेत। सांगितलं जातं की टेंडर काढलंय, कोणी येत नाही, परत काढलंय, कोणी येत नाही। हे काय कारण झालं? अहो, त्या प्रसूतीगृहातल्या पहिल्या मजल्यावरच्या बच्चूला देखील समजा अत्यावश्यकता भासली तर वरती 20 पेट्या आहेत, पण त्याला देखील छत्रपती शिवाजी हॉस्पिटलला पाठवायला लागतं। तिथे फुल असेल तर त्याच्या पालकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागतं। ही इतकी आरोग्याची तुम्ही हेळसांड करताय, इतकी दुर्दैवी अवस्था आहे। हे चुकीचं नियोजन असल्यामुळे हे सगळं होतंय, कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे होतंय आणि थातूर मातूर कारणं आणि युक्तिवाद आणि खुलासे देण्यामध्ये महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते धन्य मानत आहेत। माझा आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही कशाकरता आम्हाला सांगितलं की 43 ठिकाणी उघड्या फंक्शनल आहेत म्हणून, आणि त्याच्यामुळे हे ताबडतोब जसं आरोग्य मंदिराचं आहे तसंच हे देखील ताबडतोब कार्यान्वित केलं गेलं पाहिजे।